रवा, मैदा आणि बेसन पीठ यांना कीड लागू नये म्हणून काही उपाय. दालचिनी. दालचिनीची पूड किंवा 2 इंच दालचिनी कागदात गुंडाळून डब्यामध्ये ठेवू शकता. यामुळे रवा, मैदा 1-2 महिने खराब होत नाही. नंतर आहे वेलची. एका कागदामध्ये 4 ते 5 वेलची टाकून कागदाची पूड करून डब्यात ठेवावी. यामुळे रव्यामध्ये किडे किंवा मुंग्या होत नाहीत. तमालपत्र किंवा मोठी वेलची. तमालपत्र किंवा मोठी वेलची कागदामध्ये गुंडाळून ठेवल्यामुळे मैदा आणि रवा हा खराब होत नाही. शेवटचं म्हणजे रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त भाजायचं नाही. नंतर त्याला थंड करून स्वच्छ सुकलेल्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. रव्यामध्ये तुम्ही तमालपत्राचे पान, दालचिनी किंवा मोठी वेलची असंही ठेवू शकता. त्यामुळे आळ्या होणार नाही. आणि जर रव्यामध्ये आधीच आळ्या किंवा कीड लागले असेल तर रवा चाळणीने चाळून उन्हामध्ये ठेवून मधामधात रवा हाताने पसरवा, म्हणजे कीड निघून जातील. आणि नंतर परत एकदा चाळून भाजून हवाबंद डब्यामध्ये रवा हा तुम्ही ठेवू शकता. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. थँक्यू.